ओम नमो भगवते वासुदेवाय। साधुकृष्ण महाराज सर्वभूत हितात्मना भवता विदुषा चापी साधूनाम नती दिवशी। संत कुमार राजा पृथ्वीशी उत्तरादाखल बोलायला लागले आणि म्हणाले, महाराज आपण सगळं काही जाणत असून सुद्धा समस्त प्राण्यांच्या जीवांच्या कल्याणाच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट विचारलेली आहे। खरंच आहे की साधू सत्पुरुषांची बुद्धी ही अशीच असते। सत्पुरुषांचा समागम हा श्रोता आणि वक्ता ह्या दोघांनाही हवा हवासा असतो। कारण त्यांच्यामध्ये जी काही प्रश्नोत्तर होतात त्याच्यातून सगळ्यांचं कल्याणच होत असतं। अस्तेव राजन भवतो मधुदृष्ण पादार बिंदसे गुणानुवादने रतील दुरापा विधुनोती नैष्टिकी कामं कषायम बलवंतरात्मना। कारण असं आहे की श्री मधुसूदन भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुकीर्तनामध्ये निश्चितच आपली अविचल अशी प्रीती आहे, भक्ती आहे। आणि ती भक्ती येण्या गेल्याला कोणालाही प्राप्त होत नाही। पण जरी ती प्राप्त होणं कठीण असलं तरी सुद्धा एकदा ती भक्ती मिळाली की त्या व्यक्तीच्या हृदयात असणारे वासनारूप सगळे मळ सर्वथा नाहीसे होतात। हा त्या भगवंताच्या भक्तीचा प्रभाव आहे। शास्त्रेषु यानेव सुनिश्चितो नृणाम क्षेमस्य सद्भ्य बिंदुषेषु हेतु असंग आत्म व्यतिरिक्त आत्मनि दृढारतील ब्रह्मणी निर्गुणेचे या। अमित कुमार सांगतायत की उत्तम प्रकारच्या विचारांनी भरलेल्या शास्त्रातून माणसांच्या कल्याणाचं साधन हेच निश्चित केलंय की त्यानं जड अशा देहादिकांवर म्हणजे आत्म्यापासून वेगळ्या असलेल्या गोष्टींवर कधीही आसक्ती ठेवू नये आणि निर्गुण ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी पूर्णपणे प्रीती ठेवावी, प्रेम ठेवावं। थोडक्यात सांगायचं तर देहगेहावर आसक्ती न ठेवता आपण वैराग्य धारण करावं आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये रत व्हावं। ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यावर दोन चांगल्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायात दिलाय। ऐसा आत्ममध्ये तोखला जो परमानंदे कोखला तोच स्थितप्रज्ञ भला ओळखतो तो अहंकाराचे दवडोनी सकळ काम सांडोनी विचारे विश्व होऊनी विश्वामाजी। तेव्हा राजा तुमच्यासारखी माणसं ही अशा भगवंताच्या भक्तीने भरलेली असली की त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातला तर वासनारूप मळ जातोच, पण त्यांच्या सान्निध्यात असलेल्या इतरांचाही वासनारूप मळ नाहीसा व्हायला ती मदत होते। कारण हा मळ इतका कठीण असतो की कुठल्याही अन्य सामान्य उपायांनी तो नाहीसा होत नाही। ही सगळी शास्त्र केवळ जीवांच्या कल्याणासाठीच योग्य तो सूक्ष्म आणि व्यापक विचार करणारी आहेत। सा श्रद्धया भगवत धर्मचर्या जिज्ञासया ध्यात्मिक योगनिष्ठया योगेश्वरोपासनया नित्यम पुण्यश्रव कथया पुण्ययाच। शास्त्रांचं असंही म्हणणं आहे, विठू महाराजांना अमित कुमार सांगतायत की गुरु आणि शास्त्र वचनांमध्ये दृढ श्रद्धा विश्वास ठेवल्यामुळं तसंच भागवत धर्माचं आचरण करण्यामुळं तत्वजिज्ञासेमुळं आणि ज्ञानयोगावरच्या निष्ठेमुळं आपल्याला प्रिय असणाऱ्या पदार्थांचा आसक्तीपूर्वक संग्रह करायला न लागता भगवत गुणांचं अमृतपान करता येतं। माणसानं ज्ञानयोगावर निष्ठा ठेवली, भगवान योगेश्वर श्री हरींची उपासना केली, नित्य पुण्यकीर्ती अशा भगवंताच्या पावन कथांचं श्रवण केलं
आणि जे केवळ इंद्रियाराम आणि अर्थाराम आहेत, ज्यांना केवळ विषयांचीच आसक्ती आहे, धनाचीच आसक्ती आहे, अशांच्या कुठल्याही गोष्टी ऐकायला जे कोणी प्रवृत्त होत नाहीत, अशा प्रकारे जर वागले आणि सतत भगवंताच्या गुणसंकीर्तनाचं श्रवण करून आणि उरलेल्या वेळी आपल्या ठिकाणी समाधानानं राहून, संतुष्ट राहून, एकांत सेवन करून अन्य कोणाही जीवाला दुःख कष्ट न देऊन आणि संसारातून निवृत्त होऊन असा जो कोणी राहील त्याला निर्गुण अशा परब्रह्मामध्ये अनायास राहता येतं. त्याच्याबद्दल प्रेम भक्ती निर्माण होते. कधी कोणाची निंदा न करणं, निष्काम भावनेनं यमनियमांचं पालन करणं, भगवंताच्या भक्तांना कर्णमधुर वाटेल अशा प्रकारे त्याच्या गुणांचं वारंवार संकीर्तन करणं आणि आज आपला भक्तिभाव हा सतत वाढता ठेवणं, ह्या गोष्टी जड अशा या प्रपंचापासून वैराग्य साधायला उपयोगी पडतात. यदारते ब्रह्मणे नैष्ठिकी पुमान आचार्यवान ज्ञान विरागर होता दहत्य बीजम हृदय जीवकोशम पंचात्मकम योनि विभोत्सितो अग्नि. पृथ्वीराजांना सनकादी मुनीश्वर सांगतायत, परब्रह्मामध्ये अत्यंत गाढ प्रेम असणं जर जमलं तर नंतर पुरुष तो मनुष्य आपल्या सद्गुरूंचा आश्रय घेतो आणि नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ अशा आवेगामुळं वासना शून्य होतो आणि अविद्या जी हे जे 5 प्रकारचे क्लेश आहेत त्यांनी युक्त असलेल्या अहंकारात्मक अशा आपल्या लिंग शरीराला तो भस्मसात करतो. कसं भस्म होतं की अग्नी ज्याप्रमाणे एखाद्या लाकडाला जाळून त्याचा भस्म करतो, तसा हा अहंकारात्मक लिंगदेह नाहीसा होतो. आणि असा लिंगदेह नष्ट झाला की एरवी त्याच्या ठिकाणी असलेला कर्तृत्वादी गुणांबद्दलचा जो अहंकार आहे तोही अहंकार नाहीसा होतो, त्याच्यापासून तो मुक्त होतो. आणि मग स्वप्नात अनेक प्रकारच्या वस्तू पदार्थ बघून सुद्धा जाग झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्यातली कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष दिसत नाही, त्याचप्रमाणे पुरुषाला शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या ह्या ज्या घटपटादी गोष्टी आहेत किंवा आत जे सुखदुःखाचे अनुभव येणारे असतात त्यांचं काही वाटत नाही, त्यांच्यापासून तो अलिप्त राहतो. पण ही स्थिती प्राप्त होण्यापूर्वी नेमके हेच पदार्थ जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये येतात आणि त्यांच्या दोघांमध्ये भेद निर्माण करतात. दग्धाशयो मुक्त समस्त तद्गुणो दैवात्मनो बहिरंतर विचष्टे परात्मनोर्य देवधानम पुरस्तात स्वप्ने यथा पुरुषस्तद्विनाशे. पृथ्वी महाराजांना आणखीन सुद्धा वेगळ्या प्रकारे उपदेश करण्यात आला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.